हाय स्टुडंट्स, आज पाहणार आहोत आपण लॉगरिथम फंक्शनचे पुढचे सम काही. सपोज आजचा फर्स्ट सम आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू 5 - 4x ब्रॅकेट रेज टू 3/2 अपॉन क्यूब रूट ऑफ 7 - 6x. आता तुम्हाला माहिती आहे रूट एक्स काय असतं. रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू हाफ असतं. क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं माहिती आहे तुम्हाला. क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 1/3. फोर्थ रूट ऑफ एक्स म्हणजेच असतं एक्स रेज टू 1/4. या टर्म माहिती आहे तुम्हाला. nth रूट ऑफ एक्स इज इक्वल टू असतं एक्स रेज टू 1/n. एन काहीही रिअल नंबर असू शकतो. न y इज इक्वल टू सम दिलेला आहे. मी याला लॉगच्या आयडेंटिटीज यूज करतोय. पहिली आयडेंटिटी लॉग ए अपॉन बी इज इक्वल टू असतंय लॉग ए मायनस लॉग बी. तसंच लॉग ए इंटू लॉग बी हा पण फॉर्म्युला यूज करू शकतोय. लॉग ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी असतं. नेक्स्ट लॉग ए रेज टू एम इज इक्वल टू असतंय विच इज इक्वल टू एम टाइम्स लॉग ए. मी आयडेंटिटी यूज करणार आहे. रूल्स ऑफ इंडायसिस पण काही यूज करू शकतोय. वाय इज इक्वल टू मी अगोदर लिहून घेईल. लॉगला व्यवस्थित स्प्लिट करतोय. लॉग ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये मी याला लिहू शकतोय लॉग ए मायनस लॉग बी. लॉग बी बीचा रोल करतोय. क्यूब रूट ऑफ 7 - 6x आहे. मी त्याला लिहू शकतो 7 - 6x ब्रॅकेट रेज टू 1/3. हे क्लिअर झालं असेल. याला लिहू शकतोय लॉग ए न्यूमरेटर ए आहे विच इज ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू 5 - 4x ब्रॅकेट रेज टू 3/2. आणि मला इथं आयडेंटिटी यूज करता येईल लॉग ए इंटू बी. लॉग ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. आणि व्यवस्थित दिल्यानंतर होतंय लॉग एचा रोल करतोय ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग बीचा रोल करतोय 5 - 4x ब्रॅकेट रेज टू 3/2 मायनस लॉग ऑफ 7 - 6x ब्रॅकेट रेज टू 1/3. आयडेंटिटी यूज करता येईल पॉवरला समोर घेण्यासाठी. लॉग ए रेज टू एम इज इक्वल टू एम टाइम्स लॉग ए. पॉवर पुढे घेतोय विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई. लॉग ए रेज टू एम. एम पॉवर पुढे घेतलाय. एम पॉवर पुढे घेतल्यानंतर हे होऊन जाईल 3/2 लॉग ऑफ 5 - 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 - 6x. पहा दिस इज वाय. बट लॉग ई इज इक्वल टू 1 असतं. मी इथे लिहितोय सिन्स लॉग ई इज इक्वल टू 1 असतं. मी याच्या जागेवर 1 लिहिणार आहे. म्हणजे आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त 1चा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to derivative of x square plus 3/2 into derivative of log of 5 - 4x minus 1/3 into derivative of 1/3 into derivative of log of 7 - 6x. व्यवस्थित पहा which is equal to derivative of x square is 2x. log f of x चा डेरिव्हेटिव्ह असतोय 1 upon f of x 1 upon 5 - 4x कालच्या सममध्ये पाहिलेला आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 - 4x. पहा व्यवस्थित मायनस 1/3 लॉग एफ ऑफ एक्स आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स 7 - 6x चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. नाव दिस इज इक्वल टू होऊन जाईल 2x एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलेला आहे 3 अपॉन 2 टाइम्स 5 - 4x. 5 - 4x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 अपॉन 1 इंटू 1 इज 1. 3 टाइम्स 7 - 6x. 7चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. आता आन्सर सहजासहजी भेटून जाईल आपल्याला विच इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू काय भेटते पहा दिस इज 2x प्लस 3 इंटू -4. मी याला व्यवस्थित लिहितो विच इज -12 अपॉन 2 टाइम्स 5 - 4x मायनस and this is minus 6x minus and this -1 become plus 6 upon 3 times 7 - 6x. आन्सर लिहिताना दिस कॅन्सल होऊन जाईल 3 1 जार 3 2 जार 2 1 जार 2 6 जार आणि हे फायनल आन्सर असेल dy बाय dx. लक्षात आलं असावं. अशा प्रकारे आणखी पण सम आहे तो पण सम घेऊन टाकतोय. पहा व्यवस्थित. नेक्स्ट y इज इक्वल टू सपोज पुढचा जो सम आहे दुसरा सम आहे आजचा y इज इक्वल टू लॉग ऑफ. लॉगॅरिथमिक भरपूर पॉवरफुल टेक्निक आहे आणि सिंपल सम सॉल्व करता येतील आपल्याला सिम्पली. सर या टाईपचे सम जे आहेत ते आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये पण आहेत. पहिल्या एक्सरसाइजमध्येच थोड्याशा आपल्याला जास्त अडचणी असतील
एकदा पहिली एक्सरसाइज क्लिअर झाल्यानंतर पुढच्या एक्सरसाइज पटपट होतील. एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स. पहा व्यवस्थित. लॉग ए अपॉन बीचा फॉर्म्युला मी आता फॉर्म्युला लिहित नाहीये, मी डायरेक्ट यूज करतोय. लॉग ए अपॉन बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए चा रोल करतोय ए रेज टू कॉस एक्स मायनस लॉग बी, डिनॉमिनेटर सगळा बी चा रोल करतोय विच इज एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग एक्स. नाव लॉग अगोदर लॉग ए इंटू बी. लॉग ए इंटू बी आहे विच इज लॉग ए प्लस लॉग बी. ए चा रोल करतोय एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब, बी चा रोल करतोय फक्त लॉग एक्स. पहा व्यवस्थित. y इज इक्वल टू होतोय लॉग ऑफ ए रेज टू कॉस एक्स मायनस लॉग ए इंटू बी इज लॉग ए प्लस लॉग बी. ए चा रोल करतोय एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग बी, बी चा रोल करतोय लॉग एक्स. लक्षात आलं असावं. नाव मी हे मायनस साईन दोघांनाही जाणार आहे आणि हे साईन मायनस, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस ए प्लस बी असेल तर आपण लिहू शकतोय विच इज इक्वल टू मायनस ए मायनस बी. तसाच प्रकार इथे होणार आहे. आणि ॲट अ टाइम मी पॉवर पण पुढे घेतोय. लॉग ए रेज टू एम, एमचा रोल करतोय कॉस एक्स, हे राहिलेलं आहे लॉग ए मायनस 3 पॉवर पुढे येईन लॉग ऑफ लॉग ए रेज टू एम विच इज एक्स स्क्वेअर मायनस 3. इथं काहीही पॉवर नाही आहे त्यामुळे फक्त हे होऊन जाईल, मायनस साईन येईल आणि लॉग ऑफ लॉग एक्स होतोय. लक्षात आलं असावं. दिस इज वाय. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा रोल करतोय हा सगळा. मी ॲट अ टाइम कॉन्स्टंट पण बाहेर घेणार आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं कॉस एक्स आहे आणि हा लॉग ए जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे कारण इथं व्हेरिएबल एक्स नाही आहे. बाकीचे एक्स सोडून बाकीचे आपण व्हेरिएबल जो आहे आपला तो आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय आणि नंतर व्हेरिएबल एक्स आहे. लॉग ए हा कॉन्स्टंटचा रोल करतोय लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस 3 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. नाव पहा व्यवस्थित. लॉग ए कॉन्स्टंट आहे. कॉस एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस साइन एक्स मायनस 3 टाइम्स लॉग एफ ऑफ एक्स आहे विच इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस लॉग एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल परत लॉग एक्सच करतोय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात आलं असं. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, पण एफ ऑफ एक्सचा रोलच लॉग एक्स करतोय. तुम्ही एकदा फॉर्म्युले लिहिलेले रीड करायचे लेक्चर पाहायच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सिंपल होऊन जाईल. मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होतोय 2x मायनस 0 मायनस 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आहे फक्त 1 अपॉन एक्स. आन्सर झालेला आहे. दिस इज 3 इंटू 2x बिकम्स 6x होऊन जाईल आणि फायनल आन्सर अशा प्रकारे लिहू शकताय. तुम्हाला हे सहजासहजी लक्षात येईल अशा प्रकारचा सम झालेला आहे. नऊ आणखी या टाईपचे काही सम आहेत पहा. आणखी एक लॉगॅरिथमिक रूल आहे. लॉगॅरिथमिक रूल जो आहे तो आहे, मी तो रूल लिहून देतोय. ए रेज टू लॉग ऑफ ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए विच इज इक्वल टू एक्स. ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. सॉल्वमध्ये पण या टाईपचा एक सम आहे आणि अनसॉल्वमधला मी सम घेतोय. सपोज फर्स्ट सम जो आहे y इज इक्वल टू 25 लॉग सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 लॉग ऑफ 10x टू द बेस 4. सॉल्वमध्ये पण या टाईपमध्ये एक सम आहे. मी अनसॉल्वमधला सम घेतोय. पहा व्यवस्थित. y इज इक्वल टू होतोय, मी 25ला व्यवस्थित लिहितोय. 25ला लिहितोय 5 स्क्वेअर लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16ला लिहितोय 4 स्क्वेअर लॉग ऑफ 10x टू द बेस 4. मी फक्त व्यवस्थित लिहितोय म्हणजे आपल्याला सम व्यवस्थित लक्षात येण्यासाठी, सहजासहजी समजण्यासाठी मदत होईल. पहा नाव y इज इक्वल टू होतंय, तुम्हाला माहिती आहे लॉग ऑफ ए रेज टू एम इज इक्वल टू एम टाइम्स लॉग ए असतं. मी एम टाइम्स लॉग एला लॉग ए रेज टू एम म्हणजे हा मी पॉवरवरती घेऊन जाऊ शकतो. हा 2 पॉवर मी वरती घेऊन जाऊ शकतोय. हा 2 पॉवरवरती घेऊन जाऊ शकतोय आणि विच इज होतोय लॉग ऑफ सेक्वेअर एक्स टू द बेस 5. 5च्या पॉवरला आहे हे सगळं. 5 रेज टू लॉग ऑफ सेक्वेअर एक्स टू द बेस 5 मायनस 4 रेज टू लॉग ऑफ 10 स्क्वेअर एक्स. हा 2 पॉवरवरती जाईल. 10x चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर एक्स टू द बेस 4. मी आत्ताच रूल दिला होता आपल्याला काय,
लॉग ऑफ, मी हा रूल दिलेला आहे, ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असतं. पहा, ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए, सेम ए रेज टू लॉग, मी हे लॉगरिथमिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या 11th आहेत तुम्हाला लॉगरिथमिक फंक्शनमध्ये, पण मी तुम्हाला परत पण ऑफलाईनमध्ये ह्या गोष्टी समजून सांगू शकतो. लॉगरिथमिक टॉपिक मी सेपरेट त्याच्यासाठी थोडीशी रिव्हिजन घेऊ शकतो, त्यावेळेस मला ह्या सहजासहजी सांगता येईल. डेरिव्हेटिव्हमध्ये हा टॉपिक जर शिकवत बसलो तर डेरिव्हेटिव्ह थोडंसं आपल्याला साईडला पडू शकतं. म्हणून मी तुम्ही तशा गोष्टी स्टार्ट करून ठेवत चला, कोणत्या डिफिकल्टी विचारायचे आहेत. म्हणजे ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असतं, एक्सचा रोल इथं करतोय फक्त सेक्युअर एक्स, मायनस ए रेज टू लॉग एक्स टू द बेस एक्स, ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए म्हटल्यानंतर एक्सचा रोल करतोय टॅन स्क्वेअर एक्स, आणि तुम्हाला माहिती आहे सेक्युअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स फक्त 1 असतं, वाय इज इक्वल टू 1 असतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 घ्यायचा आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज इक्वल टू असतो 0. याच टाईपचा इथं मे बी तुम्हाला साइन एक्स दिलेला असेल प्लस आणि इथं कॉस एक्स करून दिला असेल आणि तुम्हाला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 होऊन जाईल. मे बी इथं कोसेक एक्स आणि कॉट एक्स असेल आणि कोसेक एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स पण 1च असतं, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 भेटणार आहे. मला वाटतं या टाईपचा सम सॉल्वमध्ये आहे, तुम्हाला त्यामध्ये पण बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. मी या टाईपचाच आणखी एक सम घेतोय, लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह म्हणून वरती आहे. पहा, त्यामध्ये मी थोडंसं ट्रिग्नोमेट्री पण यूज करणार आहे. या टाईपचे सॉल्वमध्ये पण आणि अनसॉल्वमध्ये पण सम आहेत. पहा, वाय इज इक्वल टू, सपोज मला वाटतं 4th नंबरचा सम असेल, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x/2 अपॉन 1 मायनस कॉस 5x/2. विद्यार्थ्यांनो, ट्रिग्नोमेट्रिक 2 फॉर्म्युले आहेत. मी हा टॉपिक मला सहजासहजी सोडून देता येणार नाही, म्हणून मी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी देतोय. 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा अशा 2 आयडेंटिटी आहेत. 1 मायनस कॉस थिटा जे असतं ते असतं 2 साइन स्क्वेअर थिटा/2, 2 साइन स्क्वेअर थिटा/2. स्टार करून ठेवा या आयडेंटिटी, आपल्याला बऱ्याच वेळेस म्हणजे रेग्युलर बऱ्याच वेळेस यूज करायच्या. 1 प्लस कॉस थिटा असतं विच इज 2 कॉस स्क्वेअर थिटा/2. या 2 आयडेंटिटी लक्षात ठेवायच्यात, 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. आपले बरेच सम या टाईपमध्ये येतात. 1 प्लस कॉस थिटा, थिटा काय आहे याच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही, पण या टाईपमध्ये 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा सम आल्यानंतर तुम्हाला या 2 आयडेंटिटी यूज करायच्यात. सॉल्वमध्ये पण या टाईपचा एक सम आहे आणि अनसॉल्वमध्ये पण या टाईपचा एक सिंपल सम आहे. जर थिटा इज इक्वल टू 5x/2 आहे तर थिटा/2 काय असेल पहा, थिटाचा हाफ म्हणजे 1/2 इंटू 5x/2 आणि ते होतंय 5x/4. हे लक्षात ठेवा, आपल्याला यूज करायचे. पहा, सिन्स 1 मायनस वाय इज इक्वल टू होतंय लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटाच्या फॉर्ममध्ये आहे विच इज 2 कॉस स्क्वेअर थिटा/2, 2 कॉस स्क्वेअर थिटा/2. थिटा जर 5x/2 असेल तर थिटा/2 5x/4 होतोय. परत पाहू शकता तुम्ही हे, आपण 1 मायनस कॉस थिटाच्या फॉर्ममध्ये आहे. 1 मायनस कॉस थिटासाठी फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा/2, 2 साइन स्क्वेअर 5x/4. थिटा/2चा रोल 5x/4 करते. बट दिस 2 गेट कॅन्सल, कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर होतं कॉट स्क्वेअर. वाय इज इक्वल टू होतं लॉग ऑफ रूट ऑफ कॉट स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज कॉट स्क्वेअर थिटा, कॉट स्क्वेअर 5x/4. बट हे परफेक्ट स्क्वेअर आहे, कॉट 5x/4चा स्क्वेअर आहे आणि हे रूटमध्ये आहे, स्क्वेअर रूट निघून जाईल आणि स्क्वेअर पण निघून जाईल. वाय इज इक्वल टू होतंय लॉग ऑफ कॉट 5x/4. लक्षात आलं असावं. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला भेटतंय dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉट 5x/4. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय विच इज इक्वल टू 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, 1/cot 5x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cot 5x/4. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स इज 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. पहा, 1/cot 5x/4 इंटू कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स 5x/4. पहा, हे 5/4 कॉन्स्टंट बाहेर काढता येईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल. मी या कोसेक स्क्वेअरला व्यवस्थित लिहितोय विच इज इक्वल टू, मी जास्त ट्रिग्नोमेट्री यूज करणार नाहीये, मायनस कोसेक स्क्वेअर 5x/4 अपॉन
कॉट 5x/4 इंटू 5/4 कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होतोय, dy/dx इज इक्वल टू, हे फायनल आन्सर आहे. यामध्ये आपण तसं डेव्हलप करू शकतोय. कोसेक स्क्वेअरला 1/sin² लिहू शकतोय, कॉटला cos/sin लिहू शकतोय. यामध्ये ॲडजस्ट करता येणार आहे, पण तुम्हाला इथपर्यंतच आत्ता करायचं आहे. CET मध्ये असे टॉपिक मी व्यवस्थित क्लिअर करून देईल किंवा ऑफलाईनमध्ये मला हे टॉपिक क्लिअर करता येईल. आत्ता अंदाज येत नाहीये की विद्यार्थ्यांना कितपत समजतंय. मला आत्ता फक्त डेरिव्हेटिव्ह तुमचं परफेक्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत फक्त इथपर्यंतच चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं आहे. या टाईपचा एक सॉल्वमध्ये आणि अनसॉल्वमध्ये एक सम आहे. अनसॉल्वमध्ये असा एक सम आहे, इथं दिलेला आहे 1 - cos 3x आणि 1 + cos 3x. तुम्हाला आयडेंटिटी यूज केल्यानंतर y इज इक्वल टू tan 3x/2 भेटतंय, लॉग ऑफ tan 3x/2, आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सहजासहजी करता येणार आहे. सॉल्वमध्ये पण अशा प्रकारचा एक सम दिलेला आहे, तुम्ही तो पण पाहू शकताय. नाव मी पुढचे काय सम घेतोय, y इज इक्वल टू, फिफ्थ जो सम आहे, या टाईपचे बरेच तुमचे सम क्लिअर होऊन जातील. y इज इक्वल टू जो सम आहे e⁻²x - e⁻²x अपॉन e⁻²x प्लस e⁻²x. तसा हा सम डायरेक्ट सॉल्व केला तरी चालतो, पण जास्त लेंदी होऊन जातो. त्यासाठी एक सिंपल वे आहे, मी एक आयडेंटिटी यूज करतोय, a⁻m इज इक्वल टू असतो 1/a⁻m. मी सिंपल टाईपमध्ये कन्वर्ट करतोय. तुम्हाला या आयडिया प्रॅक्टिसने शक्य होतात, सर्वांना येतील या आयडिया. पहा, पण जशी जशी प्रॅक्टिस होईल, पहिली एक्सरसाइज सर्वांना नक्कीच हार्ड जाते, पण ती एक्सरसाइज दोनदा सॉल्व केल्यानंतर मी तसे जास्तीत जास्त सम घेण्याचा प्रयत्न करतोय. पहा, y इज इक्वल टू e⁻²x तसेच ठेवू, मायनस a⁻m फॉर्ममध्ये आहे, त्याला लिहू शकतो e⁻²x. इथं पण तसंच e⁻²x प्लस 1/e⁻²x विच इज इक्वल टू, बेस सेम केल्यानंतर याचा काही नाही, बेस म्हणजे 1 आहे. मी बेस e⁻²x मल्टिप्लाय डिवाइड करल, e⁻²x इंटू e⁻²x बिकम्स e⁻²x² minus 1/e⁻²x upon e⁻²x into e⁻²x becomes e⁻²x² plus 1 upon e⁻²x. This e⁻²x get cancelled. a⁻m⁻n a⁻mn असतं. आयडेंटिटी लागल्यास मी इथे लिहितोय a⁻m⁻n which is equal to a⁻mn. Rules of indices. This becomes y is equal to e⁻4x minus 1 upon e⁻4x plus 1, 2x into 2 becomes e⁻4x. Now differentiate with respect to x. हा सम मी डिफरन्शिएट करतोय, आता तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. सॉरी, नाव डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. कशाला डिफरन्शिएट करतोय पाहू. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. पहा, dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻4x 4x minus 1 upon e⁻4x plus 1. मी यूज करणार आहे डिव्हिजन रूल. पहा, डिव्हिजन रूल यूज करतोय. काय आहे डिव्हिजन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v इज इक्वल टू आहे v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v². पहा, v इंटू v चा रोल करतोय e⁻4x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻4x मायनस 1 मायनस e⁻4x minus 1 into derivative of e⁻4x plus 1 upon denominator square e⁻4x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटरला डिव्हिजन रूलमध्ये मी सांगितलेलं आहे, काहीही स्प्लिट करायचं नाही, काहीही चेंजेस करायचे नाही, डायरेक्ट सॉल्व करायचे. e⁻4x plus 1 तर तसंच राहील. आता हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. e⁻f चा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f चा रोल करतोय 4x मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, मायनस e⁻4x मायनस 1 इंटू e⁻f चा डेरिव्हेटिव्ह असेल e⁻f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, आणि इथं डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे e⁻4x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. नाव दिस इज बिकम्स e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटमध्ये होतोय 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू 1 असेल, म्हणजे मी याला व्यवस्थित लिहितोय 4 e⁻4x 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 झालेला आहे, मायनस e⁻4x मायनस 1. दिस इज 4x चा डेरिव्हेटिव्ह फक्त 4 होतोय, आत्ताच पाहिलेला आहे, इंटू e⁻4x. 4 e⁻4x आणि 4 e⁻4x या दोनही टर्ममधून कॉमन काढता येईल, उरलेला पार्ट हा असेल. मी डिनॉमिनेटर तसाच लिहितोय e⁻4x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. दोनही टर्ममधनं मी 4 टाइम्स e⁻4x कॉमन काढलेत, ब्रॅकेटमध्ये पाहू काय राहतंय
ब्रॅकेटमध्ये राहतं ई रेज टू 4x प्लस 1, हा पार्ट उचललेला आहे बाहेर, मायनस ब्रॅकेटमध्ये ई रेज टू 4x मायनस 1, कारण ई रेज टू 4x तर बाहेर घेतलेला आहे आपण, आणि इथं डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे, ई रेज टू 4x प्लस 1चा स्क्वेअर. नाव दिस बिकम्स 4 टाइम्स ई रेज टू 4x, ब्रॅकेटमध्ये राहते ई रेज टू 4x प्लस 1, मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस ई रेज टू 4x मायनस मायनस बिकम प्लस 1, आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. दिस इज ई रेज टू 4x प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर. Check this, e raised to 4x and minus e raised to 4x get cancelled. 1 plus 1 is 2, which is 4 times e raised to 4x into 2 upon e raised to 4x plus 1 चा square. 4 into 2 becomes 8 times e raised to 4x upon e raised to 4x plus 1 चा square. This is final answer. आणि अशाच प्रकारचं तुम्ही मागं पण आन्सर पाहू शकता. तशाच प्रकारचा सेम सम आहे y इज इक्वल टू, तुम्ही पाहू शकता तो सम, आणि तुम्हाला सहजासहजी सॉल्व पण करता येईल. सपोज y इज इक्वल टू सम जो दिलेला आहे, सॉरी दिस इज y इज इक्वल टू सम दिलेला आहे ई रेज टू रूट एक्स प्लस 1 अपॉन ई रेज टू रूट एक्स मायनस 1. फार काय अवघड सम नाही आहे, तुम्हाला सर्वांना सहजासहजी जमन असा आहे. फक्त आता डेरिव्हेटिव्ह घेताना ई रेज टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स, इथं कॉमन घेताना ई रेज टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स कॉमन येईल, आणि परत ई रेज टू रूट एक्स कॅन्सल होणार आहे. सर्वांना सहजासहजी जमन असा प्रकारचा सम आहे. जर अडचण आली तर तो तुम्ही सम विचारू शकताय, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. मी या टाईपचे आणखी पण काही सम घेईल आणि तुम्हाला सॉल्व करण्यासाठी सिंपल बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. नाऊ वी स्टॉप हिअर. थँक्यू.